पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री गुरुदेव। विक्षेप आपल्याला मानसपूजा या संबंधी थोडा विचार झाला। त्याच्यामध्ये मानसपूजा आपल्या ठिकाणी जे काही इतर विकल्प उभा राहत होते त्याला दूर करण्याचा उपाय म्हणून त्या ठिकाणी घेतल्या। आता त्याचमध्ये जर या मानसपूजेतून आपल्याला काय मिळालं हे स्वतःला कधी ओळखता येत नाही, म्हणून श्री गुरु कृपेनं ज्ञान प्राप्त होऊन आपल्याला काय मिळालं हे पाहावं आणि मग त्याच्यातून काय आहे की आपल्या ठिकाणी ही कृपा कशी प्राप्त झाली याच्याकडं पाहावं। या उपायामध्ये एक अडचण येते, ती अशी की ध्यानमूर्ती आणण्याचे जमत नाही। आपण गणपती आणायला जावे तर माकड पुढे येते, कारण ही गोष्ट मनापुढे तयार करावी लागते। त्याच्या पूर्वीचा धडा जितका पक्का झालेला असेल त्यावर ती अवलंबून आहे। हे काही वाक्य कालच्या ह्याच्यात झालेले होते। त्याच्यामध्ये एवढंच आहे की हे कठीण आहे, कारण ज्याची मूर्ती आपण पुढं आणायला जातो ती येईलच असं नाही, कारण हे मन आहे। काय एक कर म्हणलं तर दुसरंच काहीतरी करून ठेवणार आहे। पण ज्याला ही सवय अगोदरपासून आहे त्याला त्याचं मन त्या पद्धतीनं मदत करतं। ज्ञान वैराग्ययुक्त विचार, संत वाङ्मयाचे वाचन, करुणावचने गायन यांच्या संस्काराचा प्रभाव जसा असेल त्या मानाने मूर्ती होऊन टिकण्यास मदत होते। हे संस्कार चांगले तयार होण्यासाठी मूर्तीची षोडशोपचारे पूजा हातून घडून ती अंतःकरणात ध्यानात आणावी। आता त्यांनी दाखवलं की हे सगळं होण्याकरता तुमच्या ठिकाणी काय आहे की ज्ञान वैराग्य याचे विचार आणि संत वाङ्मय, करुणावचनाचं गायन ह्या सगळ्या गोष्टी आहेतच। याच्याशिवाय आणखीन काय आहे तर आपल्या हातून काहीतरी अशी षोडशोपचारे पूजा एखाद्या मूर्तीची घडावी लागते। ती जर पूजा घडली किंवा ती पूजा आपल्या हातून घडून आली, आपण केलेली असली तर अंतःकरणात त्या गोष्टी आपण परत परत आणायच्या, म्हणजे आपल्याला ते सोपं पडतं। मूर्ती अवलोकन करावी व डोळे झाकून ती ध्यानमूर्ती मनापुढे उभी करावी। आता जेव्हा आपण पूजा केलेली असते तेव्हा समोरासमोर असतो, आता आपण दूर आहेत। अशा वेळेस काय करावं की त्यावेळेला जी पूजा झाली ती डोळ्यापुढं आणावी आणि त्या पाहत डोळे भरून पाहत ध्यानमूर्ती आपल्या डोळ्यापुढे तयार करावी। अशी इंद्रियासह जागृतीत पूजेचा अभ्यास चांगला ठेवल्याशिवाय मनापुढे मूर्ती येणार नाही। मग आता जसं पूर्वी आपण कुठल्या तरी मंदिरात पूजा केलेली असेल तर मनापुढं ते तयारच आहे, त्यामुळं तिथं घडलेला प्रसंग आपण जर मनापुढे ठेवला तर मनही ते मूर्ती धारण करायला तयार होतं व आणली तरी ती टिकणार नाही। मनापुढे मूर्ती येणार नाही व आणली तरी ती टिकणार नाही। जर असं काही घडलं नसेल तर आपण उगीचच काहीतरी कल्पनेनं तयार करायचं म्हणलं तर मन ते आणत नाही आणि आणलं तरी टिकत नाही।
सीतेचे रावणाने हरण करून तो लंकेकडे घेऊन चालला. सीतेने त्यावेळी रागारागाने दागिने अंगावरचे काढून फेकून देण्यास सुरुवात केली. ते जटायूने पाहिले. राम लक्ष्मण सीता शोधासाठी फिरत असताना जेव्हा जटायूची गाठ पडली तेव्हा जटायूने दागिने सापडले होते तेवढे दिले. त्या दागिन्यापैकी पायातले नुपुरे, अंगठ्या हे दागिने मात्र लक्ष्मणाने ताबडतोब ओळखले. कारण लक्ष्मण नित्यदर्शनाच्या वेळी ते पाहत होता व चरणाचे ध्यान करीत होता, त्यामुळे ते दागिने नक्की सीतेचेच आहे हे ओळखले. आता विषय इतका समजून देण्यामध्ये बारकावा एवढा ठेवलेला आहे की जसं मूर्तीची पूजा करताना अवलोकन करून आपण ते ध्यानीमनी ठेवतो, ते समजून देण्याकरता काय केलं की जेव्हा लंकेच्या रावणानं सीतेचं अपहरण केलं आणि घेऊन चालला तेव्हा सीतेनं आपल्या अंगावरचे दागिने काढून टाकले. मग ते इथं तिथं पडले, पण काही दागिने जटायू उपळं पडले आणि जटायूने लक्ष्मणाची भेट झाल्यावर ते दागिने दिले. त्यातल्या दागिन्यातल्या पैंजण आणि बोटामध्ये घालायचे असते जोडवे म्हणा, अंगठ्या म्हणा, तेवढ्याच लक्ष्मणानं ओळखल्या. याचं कारण काय तर लक्ष्मण नेहमी चरणाकडेच पाहायचा. सीतेचे चरण दर्शनाकरता खाली तेवढंच त्याच्या दृष्टीत, त्यांनी वर कधी अवलोकन केलंच नाही, म्हणजे एवढं लक्षपूर्वक कधी पाहिलं नाही. त्यामुळं जे पाहत होता ते त्याच्या पूर्ण आठवणीत आलं. म्हणजे आता एक दाखवलं की लक्ष्मणाची जी काही एक भक्ती आहे त्या भक्तीमध्ये काय अवलोकन करावं तर चरण अवलोकन करावेत, चरणाचंच ध्यान करावं हे त्यांनी पक्क दाखवलं. शिवाय त्याला जे दागिने आहेत तेच त्याच्या लक्षात राहिलेले आहेत, त्याचंच त्याला काय आहे की बरोबर ओळख पटलेली आहे. अशाच प्रकारे पूजा अर्चा व नंतर ध्यान अशा क्रमाने दररोज सवय असेल तर मनापुढे मूर्ती येईल. आता त्याच्यात एक झालं की रोज पूजा अर्चा होत असेल, रोज अशा क्रमानं ध्यान होत असेल तर मनापुढं ती मूर्ती यायला काही अवघड नाही. ती मूर्ती त्या ठिकाणी येईल व तो मानस पूजा होईपर्यंत टिकाव धरील. आणि त्याला ती रोजची सवय असल्यामुळं मूर्ती तिथे येईल आणि मानसपूजा करेपर्यंत त्याच्या मनापुढे टिकेल आणि निरीक्षण करीत राहण्यास स्थिर राहू शकेल. जसजसे तन्मयतेने ध्यान होईल तसतसे एकाग्रतेत उत्तेजन येऊन मूर्ती विसर्जन होताना परमात्म स्वरूपात तल्लीन होईल. आता याच्यात दोन गोष्टी झाल्या. एक तर मनाने मूर्ती धारण केली आणि टिकाव धरला, आता निरीक्षण करेपर्यंत स्थिर झाली, तन्मयतेनं ध्यान झालं तर ही मूर्ती एकाग्रतेला चालना देऊन एकाग्रता उभी करून मग विसर्जन होईल. आणि त्याच वेळेस आपल्या ठिकाणी काय आहे की परमात्मा स्वरूपाशी तल्लीन होण्याची एकाग्रता तयार होईल किंवा तशी तयारी होईल. त्यामुळं ही तन्मयता विक्षेपरहित अशी राहील. आत्तापर्यंत आपण विक्षेप म्हणजे काय, त्याची उत्पत्ती, त्याचे कार्य आणि विक्षेप निवृत्ती याविषयी विचार केला. पण एवढ्यावरच आपले संपूर्ण कार्य होणार नाही. यापुढेही विचाराची मजल आपणास न्यावी लागणार आहे. ज्या ज्या मानाने अडचणी येतील त्या त्या मानाने विचाराचा पल्ला वाढवावा लागणार आहे. आता झालं मागं झालेल्या विषयाचा थोडासा सारांश घेताना विक्षेप म्हणजे काय, विक्षेपाची उत्पत्ती कुठून होते हे पाहिलं. पण आता दुसरं असं की विक्षेप निवृत्ती, याच्यामध्ये आपल्यापुढं किती वेळा विक्षेप येतात, किती टिकतात याचा विचार करून त्या त्या पद्धतीने त्या अडचणी बाजूला करण्याचा उपाय करावा लागेल. सतत येत असतील तर मनाला त्या प्रकारे काय असेल ती अडचण दूर करण्यापर्यंत न्यावं लागेल.
आणि तात्पुरता असेल तर त्याचं सहज होईल. म्हणजे विक्षेप निवृत्ती हा पल्ला कोणाकोणाचा किती किती आहे, तर ज्याच्या ठिकाणी विक्षेपाची जास्त वाढ आहे त्यानं त्या उपायावर जास्त प्रमाणात काय आहे भर दिला पाहिजे. ज्याची एवढी तेवढी त्याला ते सोपं जाईल. ईश्वर भजन किंवा आत्मस्मरण हे तास अर्धा तास एवढेच करावयाचे व त्यातील तृप्ती भोगावयाची एवढीच जीवाची इच्छा असू शकणार नाही. तास 2 तास एकाग्रता लाभून स्मरण लाभ होऊन शांतीसुखाचा भोगवटा भोगला तर जीव साहजिकच इच्छा करणार की असा भोगवटा रात्रंदिवस भोगता यावा. मध्ये क्षणभरही भिन्न राहू नये. समाधी अशी असावी की उत्थान म्हणजे विक्षेप त्यात काहीच असू नये. आता एवढं झालं की जर एकाग्रता लाभू लागली आणि जास्त काळाची लाभू लागली, त्यात जर त्याला शांतीसुख मिळालं, प्राप्ती मिळाली, तर असंच पुन्हा मिळावं असं त्याच्या ठिकाणी उभा राहील. पण नुसतं नाही, रात्रंदिवस मला हेच भोगायला मिळावं असं त्याच्या ठिकाणी वाटू लागतं. याच्यापासून मी भिन्न नकोच. किती भिन्न नको, क्षणभरही भिन्न नको. त्याच्याकरता आता त्यांनी सांगितलं की नाठवोनी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. म्हणजे किती असावं तरी एक क्षणाचाही अवसान नको, इतकं त्या ठिकाणी एकरूप तल्लीन होऊन राहावं. तुकोबारायाला क्षणाचे अवसान नको होते. पायाच्या चिंतनाशिवाय दुसरा विषय एक क्षणभरही येऊ नये या महत्त्वाकांक्षेने होते. आपण एकांत समयाला एकाग्रता लाभावी व आत्मस्मरण किंवा ईश्वर स्मरणाला घडवून आत्मसुखाचा भोगवटा घेता यावा इतक्या वेळामध्ये येणाऱ्या विक्षेपाचा विचार करीत आहोत. बाकीचा सर्व वेळ विक्षेपात ठेवायला खुशीने तयार आहोत असा अर्थ होईल. आता काय आहे की जसं आपलं काय चिंतन चाललं आहे, त्या चिंतनामध्ये जे काही असेल आत्मस्मरण किंवा ईश्वर स्मरण आणि त्या सुखाचा भोगवटा, एवढ्या काळात विक्षेप येऊ नये. इतर काळात काय आला तर चालेल अशी एक काय आहे आपली धारणा असते. आता वर तुकोबारायाने काय म्हटलं की एक क्षणसुद्धा मला काय आहे इकडं तिकडं जाऊ देऊ नको. अवसान ते क्षण नाही मध्ये, मधला वेळच नको. पण मनुष्याला काय वाटतं आमचं साधना होईपर्यंत तरी विक्षेप नको, मग तिथून पुढं काय असेल ते असेल. पण एक वेळ असा आत्मसुखाचा भोगवटा मिळाला, त्याची गोडी कळाली, त्याची चव लागली म्हणजे असे सुख नित्य असावे, विक्षेपरहित असावे. विक्षेप येण्याला कधीच अवसर असू नये या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होणारच. पण कधी आता हे जर तुम्हाला ह्यातली काही गोडी लागली, आत्मस्मरण तुमचं आणि एकाग्रतेत झालं की मग आपोआपच तुम्हाला वाटेल की हेच असावं, आता दुसरं काही नको. अगोदर कसं साधनेपुरता विक्षेप नको असं म्हणणारा, साधनेत त्याला यश आलं, सुखभोग मिळाला की मला कधीच विक्षेप नको असं म्हणायला तो तयार होईल आणि प्रयत्नाला लागणारच. मग जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही एकाग्रतेत, आत्मस्मरणात, आत्मसुखात कशा भोगता येतील अशी इच्छा होणे स्वाभाविक आहे. मग त्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे अशी जी काही माऊली म्हणतात तशी त्याची अंतःकरणाची स्थिती होईल. कारण आता त्यातील गोडी कळून आली आहे व अशी गोडी चाखता यावी असे तरी ते कळाल्यामुळे वाटत आहे. आता हे
अगोदरपासून नव्हतं, पण आता त्याची गोडी अनुभवायला मिळाली की मग मात्र त्याची आता कुठलंच जागृती असो, स्वप्न असो, सुषुप्ती असो, संपूर्ण तिन्ही अवस्थेत माझ्या ठिकाणी आत्मसुखच भोगता यावं, ते सुद्धा विक्षेपरहित अशा स्थितीत असं वाटायला लागलं. त्याबरोबर उदरनिर्वाह तरी झालाच पाहिजे, कारण आत्मसुख भोगण्यास शरीर असलेच पाहिजे व शरीर असावे तर त्याला उदरनिर्वाह व्हावा आणि उदरनिर्वाहाचा विक्षेप तर नसावा, असे कोड्याचे विचार प्रवाह चालतात. यासाठी विक्षेपाची व्याख्या थोडी बदलून पुन्हा नीट बसून घ्यावी लागेल व संगती नीट जमली पाहिजे आणि आपल्या तत्वाचीही हानी न व्हावी असेही साधले पाहिजे. आता दुसरं काय झालेलं आहे की आपल्याला इतकं सतत असं वाटतं, पण शेवटी उदरनिर्वाहाची काळजी आहेच ना. म्हणून मग हे सगळं बाजूला ठेवून जर केवळ आत्मसुखच भोगत राहिलो तर शरीर पाहिजे. शरीराशिवाय आत्मसुख तरी कसं भोगता येईल? शरीर पाहिजे म्हणल्यावर उदरनिर्वाह आला म्हणजे उदरनिर्वाहाचा विक्षेप असतोच आणि तोही नसावा असं जर वाटत असेल तर मग काय करावं? म्हणून मग आता पुन्हा एकदा विक्षेपाबद्दलचं वेगळेपण अजून सांगू लागले. समाधीची व्याख्या ठरविताना समाधी 2 प्रकारच्या सांगितल्या आहेत. एक सविकल्प समाधी व दुसरी निर्विकल्प समाधी. सविकल्प असो किंवा निर्विकल्प, दोन्ही प्रकार समाधीतच गणले जातात. कोणता प्रकार श्रेष्ठ व कोणता कनिष्ठ याचा विचार नंतर पाहावा लागेल, पण दोन्ही प्रकार समाधीतलेच आहेत व समाधी मान्य आहे. पण सविकल्प व निर्विकल्प एक मात्र नव्हे. या दोहोत भेद असल्याशिवाय 2 म्हणता येणार नाही. एक प्रकारात विकल्पशून्य स्थिती आहे. अस्तित्व मात्र आहेपणाचे ज्ञान आहे. भोगता कोणी असेल, भोग्य काही असेल, याचा भोग घेणे आहे हे मात्र काहीही नाही. त्रिपुटी शून्य स्थिती आहे. भोगता भोग्या वाचून भोग चालू आहे. सुख मात्र आहे, शांती आहे, तिचा अनुभव आहे व अनुभव घेणाऱ्या वाचून स्मरणहीन किंवा ज्ञानहीन स्थिती मात्र नाही. आता ही एक बाजू दाखवली की तिथं विकल्प नाही आणि आपलं जे काय अस्तित्व आहे त्याच्या ठिकाणी भोगता भोग्य हे काही नाही, फक्त भोग चालू आहे. मग त्याच्याशिवाय तिथं काय आहे की सुख आहे, शांती आहे, अनुभव आहे, हे सगळे एक जागा आहे. आता याला काय म्हणायचं ते ही निर्विकल्प स्थिती. इथं काय आहे, विकल्प राहिलाच नाही, म्हणून निर्विकल्प स्थितीतला हा एक समाधीचा भाग दाखवला. दुसरा प्रकार मी ब्रह्मरूप आहे, मी सुखरूप आहे, भोग सुखरूप आहे. यात मीपणाचा भाव अन्य ठिकाणी कोठेच नसून ब्रह्मरूपावरच आहे. ब्रह्मरूप हे उपाधिरहित असल्याने भाव ठेवणारा कोणत्या उपाधीकडे लक्ष ठेवून तेवढ्या एकदेशीपणावर मीपणा स्थापित करतो असे नाही, पण मीपणाला भावमात्र आहे. ब्रह्मरूप असून त्यावर मी ठेवणे एवढाच विकल्प गणला आहे, म्हणून सविकल्प म्हणावयाचे आहे. आता इथंही समजून दिलं की दुसरा प्रकार कोणता आहे की मी ब्रह्मरूप आहे, मी सुखरूप आहे, मी सुखाचा भोग घेतो, हे सगळं तिथं आहे. आता तिथं पाहायला गेलं तर तो जर त्याचं ब्रह्मरूपच हे ठिकाण असेल तर ब्रह्म तर उपाधिरहित आहे. मग त्याच्या ठिकाणी कोणत्या उपाधीकडे लक्ष त्यांनी दिलं असं पाहता असताना एवढंच त्यात दाखवलं की उपाधी नाही असं असणारं ब्रह्मरूपत्व, पण भाव मात्र तरी मीपणा तिथं आहे.
म्हणजे मीपणाचा भाव तिथं आहे आणि त्यामुळं ब्रह्मरूपावर असूनही मीपणा ठेवतो. मीपणा म्हणजे कोणता, तर मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, एवढंसुद्धा त्याच्यामध्ये काय आहे दोष म्हणून सांगितला. एवढं तुमच्या ठिकाणी स्फुरण असेल तरी तुम्ही अजून ब्रह्मापासून दूर आहेत. मग तोच प्रकारे तर सांगताना मी ब्रह्मरूप आहे हे तुमच्या ठिकाणी असणं हाच विकल्प आहे. म्हणून सविकल्प, अगोदर काहीच नाही आणि इथं कसं आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी सुखी, मी सुख भोगतो, ही जिथं जाणीव आहे त्या मी एवढा जो काय भावरूपता तुझ्या ठिकाणी राहिलेली आहे त्यालाच त्यांनी विकल्प म्हटले. म्हणजे एवढाच दोष त्याच्या ठिकाणी अजून आहे. वस्तुतः दोन्ही प्रकारात स्थान व भोग हे निराळे नसून ज्ञानातही काही उणेपणा आहे असे नाही. दोन्हीही एकच एक असे आहेत, परंतु तेवढ्या भावाकरिता निराळा प्रकार मानला गेला. तो पूर्वीच्या निर्विकल्पापेक्षा खरोखरच कमी प्रतीचा असता तर त्याला समाधी या नावात बसविले नसते. म्हणजे निर्विकल्पाला जितकी मान्यता आहे तितकीच सविकल्पाला आहे. आता असं पाहिलं याच्यात की दोन्ही ठिकाणं असू द्या, पण दोघांच्या जागा एक, स्थान एक, भोग एकच आहे. तिथंही सुखभोग आहे, इथंही सुखभोग आहे, इथंही सुखभोगाचं ज्ञान आहे, तिथंही आहे. दोन्हीची ठिकाणं एक, दोन्हीचे भोग एक आहेत. फक्त एवढा भाव आहे तिथं, मी एवढा भाव असल्यामुळं तेवढंच त्यातनं वेगळेपण झालं. म्हणून मग दोन्हीकडे काही कमी नाही. आणि जर काही नसतंच तर सविकल्पाला समाधी असं नावच आलं नसतं ना. म्हणून दोन्हीकडे सारखं आहे, दोन्हीला मान्यता समानच आहे. निर्विकल्पाची मान्यता आहे आणि सविकल्पालाही मान्यता आहेच. तरी पण असा भाव का राहावा? निर्विकल्प समाधीनंतर सविकल्पाचा उद्भव नसेलच. सविकल्पाचा परिपाक म्हणजेच निर्विकल्प व पुढे कळसच, पुढे काही नाही असे असेल अशी आमची समजूत आहे. पण निर्विकल्पानंतर सविकल्पानंतर निर्विकल्प, निर्विकल्पानंतर सविकल्प अशी चक्र परंपरा कायमच असणार आहे. आता पुन्हा खुलासा चांगला झाला की आपल्याला काय आहे की एवढं सविकल्प असून मीपणा असणं हे तरी कशाला पाहिजे, निर्विकल्पातच गेलेलं बरं असं एक त्या ठिकाणी होईल. पण काही जरी झालं तरी सविकल्पातून निर्विकल्पात गेला तर पुन्हा सविकल्पात येऊ शकतो. मग सविकल्पाचा निर्विकल्प, निर्विकल्पाचा सविकल्प अशी चक्र परंपरा राहणारच आहे. जी ह्यातनं मी ह्यात गेलो म्हणजे आता परत नाही. जसं एकदा शाळेची इयत्ता पास झाली की दुसऱ्या वर्गातच जाणार, त्याच्या पुढच्या वर्गात जाणार, पुन्हा माघारी नाही. तसं इथं नाही, तुम्ही परत निर्विकल्पातनं सविकल्पात याल. सविकल्पातनं तुमची सगळी विकल्परहित अवस्था झाली, हा मीपणाही त्या ब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झाला तर निर्विकल्पात जाल. पुन्हा मीपणाचा ब्रह्मपणातला मीपणा उभा राहिला की सविकल्पात याल. म्हणजे जरी समाधीचं सुख आणि सुखभाव भोगत असला तरीसुद्धा अशा तऱ्हेची चक्र परंपरा तिथं येणारच आहे. वस्तुतः हे दोन प्रकार नसून एकच आहेत हे कळाल्यानंतर ते दोन आहेत व त्यात एकामागून एक परंपरा आहे हे म्हणणे म्हणजे काही समजुती करता आहे हे लक्षात आणावे लागेल. त्याचा विचार आपण पाहू. आता हे दोन अगदी काय आहे वेगवेगळेत, श्रेष्ठ कनिष्ठेत असं नसून दोन्ही प्रकार एकच आहेत. आणि आता हे एकामागे एक येणारच आहेत. त्याच्यामुळं त्याची एकदा समजूत पक्की झाली आपल्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये आपल्याला काही लक्षात येईल. आता त्याची समजूत करण्याकरता पुढचा काही विचार सांगू लागले. निर्विकल्प समाधी म्हणजे काष्टवत असेल, कारण ब्रह्मपणाचे काही असेना पण तेथे मीपणाचे स्फुरण नाही,
तर शरीराचे चलनवलनाला काय आधार आहे? मीपणाच्या स्फुरणा वाचून व शारीरिक मानसिक कर्मा वाचून जागृतीच येणार नाही. मग जे जागे आहेत ते निर्विकल्प नाहीत व जे निर्विकल्पात आहेत ते जागृती स्वप्न सुषुप्तीत नाहीत असे आपणाला म्हणावे लागेल. यासाठी निर्विकल्पाहून भिन्न असे मानावे लागेल. आता परत दाखवलं की निर्विकल्पात काहीच नाही, तिथं मीच स्फुरण नाही. मग हे काष्टवत का? तसं जर म्हणावं म्हणजे लाकडासारखं आहे का? कारण ब्रह्माच्या ठिकाणी काही स्फुरण नाही, मग त्याच्या ठिकाणी स्फुरण नाही, मग चलनवलन नाही, शरीराला कुठलं मानसिक कर्म नाही, तिथं कुठं जागृती नाही. म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्तीच्या पलीकडे गेलेला हा निर्विकल्प समाधीतला असेल असं झालं. यासाठी निर्विकल्पाहून भिन्न असे मानावे लागेल. साधू संत जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था वागवून समाधीतच असतात, तर मग सविकल्प समाधीत असले पाहिजेत. आता असे जर स्थिती असेल की जागृती स्वप्न सुषुप्ती नाही आणि मग पलीकडे म्हणजे तुर्यत आहे. आता साधू संत तर जागृती स्वप्न सुषुप्ती सगळं वागवतात, सगळं त्यांच्या ठिकाणी दिसून येतं, ते जागृतीतलंही दिसून येतं आणि सुषुप्तीतही आहेत हेही दिसून येतं. असं असूनही समाधी वागवतात. मग त्यांची जी समाधी ती काय आहे? सविकल्प म्हणावी का काय? सविकल्प समाधी ही भोगावी व निर्विकल्पतेतून न्यून भोगही नसावा. असा जर न्यून भोग असता तर सविकल्पता व जागृतादी अवस्था यावर त्यांनी लात मारली असती. म्हणजे मग जर निर्विकल्पतेमध्ये शून्य भोग, काहीच भोग नाही असं जर असतं तर या सगळ्या गोष्टीसाठी त्या म्हणजे आता त्यांना सुखाचा भोग तर पाहिजे ना, सगळं बाजूला काढलं असतं तर मग सविकल्पता व जागृती अवस्था ह्या सगळ्याच त्यांनी बाजूला केल्या असता, कारण त्यांना केवळ ब्रह्मसुखातच राहायचं आहे. पण निर्विकल्पतेमध्ये ब्रह्मसुख चालू आहे, तिथं काही न्यूनता नाही. आणि सविकल्पतेत आले म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था त्यांनी भोगल्या तरी त्यांच्या सुखाला काही कमी होत नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी या तिन्ही अवस्था जरी असल्या तरी त्यांची जी काही असलेली भोग अवस्था ती कायम आहे ही ज्ञात्याची खात्री आहे. म्हणजे कुठून जरी गेलं तरी कशातच त्यांचं कमी पडत नाही. निर्विकल्पात राहिले तरी सुखभोग आहेच आणि सविकल्पात राहिले तरी आहेच. त्यामुळं त्यांना त्या भोगाची खात्री पूर्ण असल्यामुळं त्यांना त्याच्यातलं काही भेद आहे किंवा कमी जास्ती असं काही वाटत नाही. मग सविकल्प हा भाग का? त्याचे उत्तर सापेक्ष आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती ज्या आधारावर चालतात त्याला मीपणा असावा लागतो. देहबुद्धीचा मीपणा तर केव्हाच काढून टाकलेला आहे. मग कोणत्या मीपणावर अवस्था चालवतात असे विचारण्याला ब्रह्मरूपावर मीपणा असे सांगण्याचे उत्तर आहे. मग संतांनी निर्विकल्पातनं सविकल्पात का यायचं? ते म्हणले मग जागृती स्वप्न सुषुप्ती घेतल्यावर मीपणा घ्यावाच लागेल ना. पण एवढंच आहे की त्यांचा आता मीपणा देहबुद्धीचा नाही, देहबुद्धीचा त्यांनी मागच काढून टाकला आहे. आता केवळ हा काय आहे की समजून देण्यापुरता मीपणा धारण केलेला आहे. वस्तुता निरुपाधी व अनिर्देश अशा वस्तूवर मीपणा कसा ठेवता येईल? म्हणून हे सापेक्षतेचे दोन भाग आहेत. स्थितिमान एकच आहे हे नक्की लक्षात येईल आणि ज्ञात्याला ज्ञातेपणालाही बाधा येणार नाही. मग ते निर्विकल्पात सुख भोगतात, जागृती स्वप्नात आले सविकल्पात येतात, पण त्यांचा मीपणा हा देहबुद्धीचा नसून त्यांच्या सुखभोगात किंवा ह्या तिन्ही अवस्थेला धारण करण्यापुरता त्यांनी धारण केलेला असतो.
पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।